नमस्कार, मी भावना दिलीप चंदवानी. हितगुज मध्ये आपलं सर्वांचं स्वागत. या कार्यक्रमामध्ये आपण खरं तर आरोग्याशी संबंधित विविध विषयांवर चर्चा करत असतो. आज देखील अशाच एका महत्त्वाच्या विषयावर आपण बोलणार आहोत. विषयाचं नाव आहे व्हेरिकोज व्हेन्स आणि याविषयी आपल्याला माहिती देतील डॉक्टर रीना वाढे मॅम. सुरुवातीला आपण त्यांचं स्वागत करूया आणि त्यानंतर चर्चेला सुरुवात करूया. नमस्कार मॅम. नमस्कार. डॉक्टर रीना वाढे गेल्या 5 वर्षांपासून नमा हॉस्पिटलमध्ये सिनियर होमिओपॅथी कन्सल्टंट म्हणून कार्यरत आहेत. नमा होमिओपॅथीच्या शाखा कर्नाटक ते महाराष्ट्रपर्यंत उपलब्ध आहेत. मुंबईत दादर यासह पुणे, सोलापूर, कोल्हापूर, नागपूर, औरंगाबाद, नाशिक आणि नांदेड या ठिकाणी तुम्ही उपचार घेऊ शकतात. नमा होमिओपॅथीमध्ये दीर्घकालीन चालणारे आजार जसं संधिवात, व्हेरिकोज व्हेन्स, एलर्जी, अस्थमा, लैंगिक आजार यासह स्त्रियांचे आजार यावर उपचार दिले जातात. आता आपण विषयाला सुरुवात करूया. डॉक्टर, आज खरं तर एका वेगळ्या विषयावर आपण बोलतोय. जनरली आजारांचे नावं ऐकून असतात, पण व्हेरिकोज व्हेन्स या विषयावर आज आपण चर्चा करणार आहोत. विषयाचं नाव देखील एक नवखं आहे. मला सुरुवातीला हे जाणून घ्यायचं आहे की व्हेरिकोज व्हेन्स म्हणजे नेमकं काय असतं. नक्कीच, जसं की तुम्ही बोलले की आजाराचं नाव थोडं नवखं आहे, तर या आजाराबद्दल खरं तर अवेअरनेस जास्त नाहीच आहे. बहुतेकदा आपण बघतो की आपल्या पायावरती हिरव्या निळ्या रंगाच्या लालसर रक्तवाहिन्या दिसतायत, पण ते काय असतं किंवा त्याचं पुढे जाऊन काय होऊ शकतं याची आपल्याला कल्पना नसते. तर यासाठीच या आजाराबद्दल जाणून घेणं फार महत्वाचं असतं. आपल्या शरीरामध्ये 2 प्रकारचं रक्त असतं बघा, एक शुद्ध आणि अशुद्ध रक्त. तर हृदयापासून जे शुद्ध रक्तवाहिन्या जसं की आर्टरीज किंवा धमन्यांच्या थ्रू जे रक्त आणलं जातं ते व्यवस्थित येते, पण पायामधलं दूषित रक्त किंवा ज्याला आपण डिऑक्सिजनेटेड ब्लड असं पण म्हणू शकतो, हे साचतंय पायामध्ये. कारण की उभं राहणं ही जी प्रक्रिया आहे ना, ही गुरुत्वाकर्षण शक्तीच्या अपोजिट प्रक्रिया आहे. सो अगेन्स्ट टू ग्रॅव्हिटी जेव्हा त्या ब्लडला ट्रॅव्हल करावं लागतं, सो त्यावेळेला काय होतं की ते जाऊ शकत नाही आणि हळूहळू जेव्हा ते पायामध्ये साचतं, तुमच्या पोटऱ्याच्या भागांमध्ये किंवा मांडीच्या रिजनमध्ये तुम्हाला जर हिरव्या निळ्या लालसर रंगाच्या किंवा जांभळा काळसर रंगाच्या पण त्या तुम्हाला दिसू शकतात, तर त्यांनाच आपण व्हेरिकोज व्हेन्स असं म्हणू शकतो. तर एकूणच जसं तुम्ही सांगितलं की ब्लड शरीराच्या विविध भागांमध्ये जेव्हा पोहोचू शकत नाही तेव्हा हा आजार होण्याची शक्यता जास्त असते. डॉक्टर, कुठलाही आजार असेल आणि जर तो दीर्घकालीन आजार असेल, जसं आपण सुरुवातीला सांगितलं की दीर्घकालीन आजारावर तुम्ही उपचार करतायत मागील 5 वर्षांपासून, तर दीर्घकालीन आजार असेल तर त्यामध्ये वेगवेगळे टप्पे असतात किंवा आजार कुठल्या स्टेजमध्ये आहे हे आपल्याला कळतं. व्हेरिकोज व्हेन्स हा जो आजार आहे यामध्ये देखील वेगवेगळे टप्पे असतात का? येस, नक्कीच. प्रत्येक आजाराच्या स्टेजेस असतात, त्यानुसार व्हेरिकोज व्हेन्सच्या सुद्धा स्टेजेस बघायला मिळतात. पण त्यापूर्वी मला थोडं त्या कारणांबद्दल तुम्हाला सांगायला आवडेल. जसं की आपण बघतो की व्हेरिकोज व्हेन्स नेमकं का होतं आणि कुठल्या एज ग्रुपमध्ये किंवा कुठल्या लोकांमध्ये आपल्याला ते जास्त बघायला मिळतं. सो बेसिकली कसं असतं ना की समजा तुमचं तासनतास एका जागेवरती उभं राहण्याचं काम आहे, एका जागेवरती कंटिन्यू बसून राहण्याचं काम आहे, शरीराच्या हालचाली थोड्या कमी आहेत किंवा आपण म्हणू शकतो वजन वाढतंय, या व्यतिरिक्त व्यायाम एक्झरसाइजची कमतरता आहे, कधीतरी तुमचं ऍक्सिडेंटल इंजुरी वगैरे झाली, तर त्या दरम्यान काय होतं ना की अशुद्ध रक्तवाहिन्यांमधल्या ज्या झडपा असतात, ज्यांना आपण नॉन रिटर्निंग व्हॉल्व्स असं पण म्हणतो, म्हणजे त्यांचं काम काय, एकदा रक्त वरती जर गेलं तर त्यांना परत खाली पडू द्यायचं नाहीये. सो बेसिकली त्या नॉन रिटर्निंग व्हॉल्व्स मध्ये तुमचा डॅमेज तुम्हाला तिथे व्हायला लागतो आणि यामुळे काय होतं की गुरुत्वाकर्षण शक्तीमुळे जे वरती जाणारं रक्त आहे ते परत खाली येऊन साचतं आणि मग हळूहळू तुमच्या पायावरती या आजाराची सुरुवात होताना आढळते. सो आता जसं स्टेजेस बद्दल विचारल्या गेलेलं आहेच, तर सगळ्यात पहिली जी स्टेज असते व्हेरिकोजची त्याला आपण स्पायडर व्हेन्स असं म्हणतो. स्पायडर म्हणजे कातणीचं जाळं जसं असतं त्याचप्रमाणे तुमच्या पायावरती अगदी ज्या बारीक रेषा असतात त्या तुम्ही डोळ्यांनी तर बघू शकता, पण त्यांना तुम्ही हाताने स्पर्श करू शकत नाही. सो दिस इज द फर्स्ट स्टेज ऑफ व्हेरिकोज व्हेन आणि युजली यामध्ये जास्तीत जास्त पेशंटला सिम्पटम्स येत नाही. दुसऱ्या स्टेज मधल्या ज्या रक्तवाहिन्या असतात त्या डोळ्यांनी पण दिसतात आणि हातांना पण लागतात. जर आपण हात फिरून बघितलं तर एकदम खडबडीतपणा जाणवतो आपल्याला. सो त्या फुगलेल्या शिरा असतात आणि या स्टेज पासून पेशंटला बहुतेकदा सिम्पटम्स चालू होतात, जसं की पाय दुखणं, क्रॅम्प्स येणं, पाय जड पडणं. तिसऱ्या स्टेज पर्यंत अशुद्ध रक्त पायामध्ये साचल्यामुळे काय होतं की तुमच्या पायावरती काळसर रंग यायला चालू होतो, कोरडेपणा चालू होतो आणि एक्झिमा सारखे रॅशेस पण येतात. आणि सगळ्यात शेवटची आणि लास्ट स्टेज म्हणजे व्हेरिकोज अल्सर. कसं असतं ना की एवढ्या वर्षापासून जर काहीतरी साचतंय तुमच्या पायामध्ये तर ते बाहेर जाण्याचा प्रयत्न करणार, कुठेतरी आउटलेट शोधणार. सो त्यामुळे काय होतं की कुठल्याही प्रकारचं काहीही न होता तुमच्या पायावरती एक जखम निर्माण होते, त्यालाच आपण व्हेरिकोज अल्सरेशन असं म्हणतो.
तर अशा प्रकारच्या 4 स्टेजेस बघतो आपण. अच्छा, तर ह्या झाल्या वेगवेगळ्या एकूणच 4 स्टेजेस. डॉक्टर, अनेक वेळा असं होतं की कुठलाही आजार असेल आणि त्या आजारामुळे जर दुखापत होत नसेल किंवा त्या आजाराचा जरी आपल्याला सिम्पटम्स दिसत असतील किंवा तो आजार झालेला हे दिसत असेल, पण जर त्याचा त्रास होत नसेल तर अनेक लोक त्या आजाराला दुर्लक्षित करतात, त्यावर उपचार घेत नाहीत. व्हेरिकोज वेन हा आजार जो आहे तो आज अनेकांमध्ये दिसून येतो, स्पेशली पायांमध्ये या ज्या हिरव्या, जसं तुम्ही सांगितलं, वेगवेगळ्या कलरच्या रेषा किंवा ह्या नसा दिसून येतात. सो डॉक्टर, जर याकडे दुर्लक्ष केलं, यावर वेळीच उपचार घेतले नाहीत, तर याचे कोणते परिणाम दिसून येऊ शकतात? नक्कीच. युजली काय असतं माहितीये का, व्हेरिकोज व्हेन हा दुर्लक्षितच आजार आहे. बहुतेकदा आमच्याकडे 3ऱ्या किंवा 4थ्या स्टेजमध्ये पेशंट येतात. आता बरेचदा म्हणजे व्हेरिकोज व्हेन्स बद्दल शोज होतात, कोणी ऐकतं कोणी बोलतं, तर त्यामुळे पहिल्या स्टेजमध्ये पेशंट जे येतात ते कमी रेशो आम्हाला बघायला मिळतो. बट 3rd 4th स्टेजेसमध्ये आपल्याला पेशंट जास्त बघायला मिळतात. जर आपण या आजाराकडे लक्ष दिलं नाही जर वेळेवरती, तर काय होऊ शकतं, अशुद्ध रक्त पायामध्ये साचतंय आणि रक्ताची एक टेंडन्सी असते की जर रक्त साचते तर रक्तापासून गाठी निर्माण होऊ शकतात, ज्या आजाराला आपण डीप व्हेनस थ्रोम्बोसिस असं पण म्हणतो, म्हणजे रक्ताची गाठ तयार होणे पायामध्ये. आता हे जे रक्ताची गाठी ज्या असतात, थ्रोम्बोसिस जो फॉर्म झालाय ना तुमचा, नाही म्हटलं तरी ते रक्त वरती ट्रॅव्हल करणारच आहे, वरती जाणारच आहे. जर ही रक्ताची गाठ तुमच्या हृदयापर्यंत गेली तर तुम्हाला अटॅकचे चान्सेस येऊ शकतात. हीच रक्ताची गाठ जर तुमच्या मेंदूपर्यंत गेली तर तुम्हाला स्ट्रोक पण होऊ शकतो. या व्यतिरिक्त हीच रक्ताची गाठ जर तुमच्या फुफ्फुसांपर्यंत, छातीपर्यंत गेली तर तिथे पल्मोनरी एम्बोलिझम सारखा पण त्रास आपल्याला बघायला मिळतो, म्हणजे एक अॅक्यूट एमर्जन्सीची केस आहे. ओके, हे सगळ्यात मेजर कॉम्प्लिकेशन आहे व्हेरिकोज व्हेन्सचं. या व्यतिरिक्त जर एखाद्या पेशंटला डायबिटीस असेल आणि अल्सरेशन जर झाला असेल तर काय होतं ना की डायबेटिक फूट जे म्हणतो आपण, नॉन हिलिंग अल्सर पण डेव्हलप होऊ शकतो. अशा जखमा असतात की त्या तुमच्या वर्षानुवर्षे भरत पण नाही. तुम्ही किती पण चांगल्या प्रकारचं ऑइंटमेंट लावा, त्याला ड्रेसिंग करा, औषध उपचार घ्या, पण तुमचं सर्क्युलेशन वीक असल्यामुळे ते तुमच्या जखमा तिथे भरल्या जात नाही. या व्यतिरिक्त जर मोठ्या फुगलेल्या शिरा आपल्याला पायावरती बघायला मिळतात, जर चुकून पण एक थोडासा धक्का लागला त्याला तर काय होऊ शकतं ना की ब्लिडिंग होऊ शकतं. आणि सगळ्यात महत्वाचं, व्हेरिकोज व्हेन्समुळे जे होणारं ब्लिडिंग आहे हे पेनलेस ब्लिडिंग आहे. कित्येकदा असं होतं की पायामधून रक्त गळतंय आणि कुणीतरी तिसरा व्यक्ती येऊन सांगतोय पेशंटला की तुमच्या पायामधून रक्त येते. एक्झॅक्टली, म्हणजे त्यांना ते जाणवत सुद्धा नाही. सो असे बरेचसे कॉम्प्लिकेशन्स असतात. तर नक्कीच या दुर्लक्षित आजाराकडे तुम्ही लक्ष द्यायला हवं आणि त्वरित त्याच्यासाठी उपचार घ्यायला हवेत. म्हणजे ह्या आजाराचा खूप जास्त त्रास होत नाही, पण जेव्हा तो बळावला, म्हणजे जसं तुम्ही म्हटलं की ह्या ज्या व्हेरिकोज वेल्स आहेत, या जर हार्ट पर्यंत पोहोचला तर हार्ट अटॅक किंवा माइंड पर्यंत पोहोचल्या तर स्ट्रोकचे आजार होऊ शकतात किंवा फुफ्फुसांपर्यंत पोहोचल्यात तेव्हा देखील मोठे आजार उद्भवू शकतात. तर ह्याचा गंभीर परिणाम हा तेव्हा होतो जेव्हा या अगदी शेवटच्या स्टेज पर्यंत पोहोचलेले असतील. तर वेळीच उपचार घेणं, डॉक्टर, हे खूप महत्वाचं आहे. डॉक्टर, जर सिम्पटम्स कळाले असतील, आजार कळाला असेल, पुढचा मुद्दा आणि टप्पा असतो तो उपचार. मला जाणून घ्यायचं आहे की नमा होमिओपॅथीमध्ये व्हेरिकोज वेन्स या आजारावर कोणते उपचार दिले जातात? नक्कीच. नमा होमिओपॅथीमध्ये आपण जे उपचार पद्धती वापरतो ही इम्युनोजेनिक मायझोमॅटिक 6th जनरेशन होमिओपॅथिक ट्रीटमेंट वापरले जाते. कसं असतं ना की व्हेरिकोज व्हेन्सचे आमच्याकडे असंख्य पेशंट आहेत. ओके, पण प्रत्येक पेशंटसाठी आम्ही सेम औषधी कधीच वापरत नाही. लाईक इंडिव्हिज्युअलाइज कन्सेप्ट आहे. आपण काय म्हणतो की पेशंटचा जो आजार आहे जरी नाव सेम असेल पण माणूस वेगळा आहे तर आजाराचं औषधी सुद्धा वेगळं असायला हवं. सो होमिओपॅथीमध्ये आपण एक हॉलिस्टिक अप्रोचद्वारे प्रयत्न करतो. सो बेसिकली जसं सांगायचं झालं तर इम्युनोजेनिक म्हणजे काय की पेशंटचं जे आहे रोगप्रतिकार शक्ती वाढवणं महत्वाचं आहे. कुठल्या पण मोठ्यातल्या मोठ्या आजाराला जर तुम्हाला फाईट करायचं असेल तर सगळ्यात पहिले पेशंट स्ट्रॉंग असायला पाहिजे, त्याची रोगप्रतिकार शक्ती महत्वाची आहे, वाढायला पाहिजे. जेनेटिक लाईक जसं की बरेचसे असे आजार असतात की फॅमिली बॅकग्राऊंड मध्ये होतं, जेनेटिक डिसीजेस असतात, तर त्या लेव्हल पर्यंत सुद्धा त्या मेडिसिन्सने काम करायला पाहिजे. मायझोमॅटिक म्हणजे काय असतं की जसं की पेशंटचा अप्रोच, पेशंटचं शारीरिक स्थिती, मानसिक स्थिती, त्यांचा स्वभाव, त्यांचं ताणतणाव किंवा त्यांचं लाईफस्टाईल, त्यांच्या आवडीनिवडी, म्हणजे इन जनरल छोट्या छोट्या डिटेल्स आम्ही पेशंट बद्दल जाणून घेत असतो. आणि या प्रकारे 6th जनरेशन म्हणजे काय असतं ना की पूर्वीच्या काळामध्ये व्हेरिकोज व्हेन, संधिवात किंवा हे जे आजार होते हे जास्त आढळायचे नाही.
पण या जनरेशनला काय होतं ना, बिकॉज ऑफ सिडेंटरी लाईफस्टाईल म्हणा किंवा व्यायाम एक्झरसाइजची कमतरता म्हणा, कंटिन्यू एका एका जागेवरती बसून केलेल्या कामामुळे म्हणा, आजारांचं प्रमाण बळावत चाललंय. सो त्या जनरेशनला कशा प्रकारे आपण त्वरित रिझल्ट देऊ शकतो, तर ह्या एक असा प्रकारचा एक कन्सेप्ट आहे इम्युनोजेनिक मायझोमॅटिक 6th जनरेशन होमिओपॅथिक ट्रीटमेंट आपण वापरतो. या औषधांमध्ये कुठल्याही प्रकारचं केमिकल स्टिरॉइडचा प्रकार आपण वापरत नाही, म्हणून माझ्या किंवा आपल्या औषधांचं कुठल्याही प्रकारचे साईड इफेक्ट सुद्धा जाणवत नाही. अच्छा, म्हणजे एकूणच औषधांचे साईड इफेक्ट्स होत नाही, ही खरं तर महत्वाची बाब आहे. डॉक्टर, अनेक उपचार असे असतात की ज्यांच्यामध्ये शस्त्रक्रिया देखील केल्या जातात किंवा त्या फायनल स्टेज पर्यंत पोहोचल्यात किंवा अति तीव्र झालेल्या असतील वेदना किंवा त्रास वाढलेला असेल, तर त्यावर शस्त्रक्रिया हा देखील एक मोठा उपाय आहे. तर हा जो आजार आहे, हा आजार दूर करण्यासाठी विना शस्त्रक्रिया उपचार दिले जातात का? नक्कीच. आता कित्येकदा तर असं होतं की आमच्याकडे शस्त्रक्रियेनंतर सुद्धा पेशंट येतात. पोस्ट ऑपरेटिव्ह केसेस ऑफ व्हेरिकोज वेन्स असं म्हणतो आम्ही त्याला. कसं असतं माहितीये का, रक्तवाहिनी ही एक खूप गुंतागुंतीचं जाळ आहे. म्हणजे जी रक्तवाहिनी माझ्या पायामध्ये तीच वरती मेंदूपर्यंत डोक्यापर्यंत पण गेलेली आहे, बरोबर. त्यातल्या काही रक्तवाहिन्या तुमच्या खराब झाल्या, त्यातले काही व्हॉल्व्स खराब झाले, तर सर्जरी ही जी प्रोसेस असते ना, नो डाऊट की जेव्हा गरजेचं आहे तेव्हा ते गरजेचं आहेच. पण कसं असतं की त्यावेळेला फक्त तेवढ्याच भागावरती काम केलेलं असतं. जर तो भाग तुमचा खराब होऊ शकतो, तर कालांतराने तुमच्या दुसऱ्या रक्तवाहिन्या पण ह्या 100% डॅमेज होणार असतात. कारण की अगेन व्हेरिकोज व्हेन हा लाईफस्टाईल डिसऑर्डर आहे. तुम्ही ऑपरेशन करून घेतलंय पण तुमचं वजन वाढतंय, तुम्ही तासनतास बसून काम करताय, तुमच्या शरीरामध्ये स्थूलपणा आहे किंवा आपण म्हणू व्यायाम एक्झरसाइज तुम्ही करत नाहीये, तर त्यावेळेला काय होतं की त्या रक्तवाहिन्यांमध्ये पण रक्त साचणार आणि तुम्हाला परत व्हेरिकोज व्हेन्स होणार. सो बेसिकली आमचं काम काय असतं की रक्तवाहिन्यांमधल्या ज्या डॅमेज व्हॉल्व्स असतात त्या डॅमेज व्हॉल्व्सला रिपेअर करणे आणि त्यासोबत तुमच्या ज्या चांगल्या व्हॉल्व्स आहेत, ज्या सुरक्षित व्हॉल्व्स आहेत त्यांना जपणे. म्हणजे त्यांना आपण पहिलेच प्रोटेक्ट करतो आणि डॅमेज झालेल्या व्हॉल्व्सला आपण रिपेअर करतो. यामुळे काय होतं ना की या होमिओपॅथिक औषधांनी, युजली नम्मा होमिओपॅथिक औषधांनी आपण आजाराचा प्रेझेंट स्टेट थांबवू शकतो. जर एखादा पेशंट लेट्स से की माझ्याकडे 3rd स्टेजला आलाय, तर मला त्याला कुठल्याही हालतमध्ये 4थ्या स्टेज पर्यंत जाऊ द्यायचं नाही, हा माझा प्रयत्न असतो. सो बेसिकली त्याचा प्रयत्न आपल्याला काय करायचं की आजाराला प्रेझेंट स्टेटमध्ये थांबवायचंय. मी जर प्रेझेंट थांबवू शकले तरच प्रोग्रेस आणि कॉम्प्लिकेशन्स आपण अवॉइड करू शकतो. आणि सर्जरी जी आहे, शस्त्रक्रिया ही प्रोसेस तर आम्ही नक्कीच अवॉइड करण्याचाच प्रयत्न करतो. अर्थात. डॉक्टर, ट्रीटमेंट संदर्भात तुम्ही आता माहिती दिली, प्रिकॉशन्स देखील तेवढेच महत्वाचे असतात. हा आजार कधी होईल, केव्हा होईल हे सांगता येत नाही. अगदी लहान वयामध्ये होऊ शकतो किंवा वय वाढल्यानंतर पण होऊ शकतो किंवा तरुणपणामध्ये पण हा आजार आपल्याला दिसून येऊ शकतो. हा आजार होऊ नये म्हणून काय काळजी घ्यावी? या आजाराला जर आपल्याला वाटत असेल की होऊ द्यायचं नाही, सगळ्यात महत्वाचं जसं की मी सांगितलं की वाढलेलं वजन हे खूप महत्वाचं कारण आहे. तर आपल्याला वेट मेंटेन करणं हे खूप गरजेचं आहे. कारण की तुमचं वजन जेवढं वाढणार तेवढं त्या रक्तवाहिनींवरती दबाव पडणार आणि त्या फुगणार. सो बेसिकली वेट मॅनेजमेंट इज द फर्स्ट प्रायोरिटी. सेकंड, जर आपल्याला सांगायचं, जर तुम्ही कंटिन्यू तासनतास बसून काम करताय तर थोडंसं लेग एलिव्हेशन मध्ये असायला हवं. तासनतास जर तुम्ही चालताय वगैरे किंवा उभं राहण्याचं काम करताय तर त्याला पण थोडासा ब्रेक मिळायला हवा अधूनमधून. व्हेरिकोज व्हेन्ससाठी सगळ्यात महत्वाच्या एक्झरसाइज जर सांगायचं झालंच तर वॉकिंग, रनिंग, स्विमिंग आणि सायकलिंग ह्या 4 एक्झरसाइज सगळ्यात बेस्ट आहेत. कारण की त्याने काय होते की तुमच्या पायामधलं जे रक्तसंचलन बिघडलंय किंवा ते थांबलंय एका जागेवरती, त्याला आपण संचलन होण्यासाठी मदत करतोय. या व्यतिरिक्त तुम्हाला जर त्यासाठी मसाज करायचा असेल तर तुम्ही खालून वरच्या दिशेने मसाज करायला हवा. कुठल्याही पद्धतीने, चुकीच्या पद्धतीने जर केलं तर रक्त वरती जायला मदत होत नाही. खाण्यापिण्यामध्ये या आजारासाठी कुठल्याही प्रकारचे डायटरी रिस्ट्रिक्शन्स तर आपण सांगत नाही, पण जर तुम्ही खाण्यापिण्यामध्ये बीटरूटचं प्रमाण वाढवलं, जे ऑक्सिजनेटेड ब्लड बनवायला मदत करतं, तर ते तुमच्यासाठी उपयोगाचं असतं नक्कीच. या व्यतिरिक्त तुम्ही स्टॉकिंग्सचा पण यूज करू शकता. जर खूप जास्त फुगलेल्या शिरा असतील तर त्यांना कॉम्प्रेशन स्टॉकिंग जे म्हणतो आपण, जेव्हा आपल्या पोटऱ्या काम करू शकत नाही किंवा त्यांच्यामध्ये तेवढी ताकद नसते, सो त्यावेळेला तुम्हाला तिथे कॉम्प्रेशन स्टॉकिंग्स लावणं सुद्धा खूप महत्वाचं असतं. आणखीन जर सांगायचं झालं तर तुम्ही झोपताना पायाखाली 2 ते 3 पिलो घेऊन झोपू शकता, जेणेकरून लेग एलिव्हेशन होईल. सो अशा प्रकारच्या बऱ्याचशा गोष्टी असतात, त्याच्यामध्ये आपण डाएट आणि मॅनेजमेंट ह्या गोष्टी सजेस्ट करत असतो. खरंय. तेव्हा एकूणच हा आजार दूर ठेवायचा असेल
तर प्रिव्हेन्शन्स काय काय घ्यावेत, काळजी काय घ्यावी ते सांगितलं. डॉक्टर, या आजारासंदर्भात आणखीनही सविस्तर माहिती आपण घेणार आहोत, मात्र एका छोट्याशा ब्रेकसाठी आपण इथे थांबतोय. तेव्हा आपण बघतोय अगदी कॉमन असा हा आजार आहे, अनेकांना हा आजार असतो, मात्र या आजाराकडे आपण दुर्लक्ष करतो आणि त्याचे परिणाम हे किती गंभीर होऊ शकतात हे डॉक्टरांनी आज आपल्याला सांगितलेलं आहे. एकूणच नमा होमिओपॅथीच्या ज्या ब्रांचेस आहेत त्या मुंबईमध्ये दादर, ठाणे, पुणे, सोलापूर, कोल्हापूर, नागपूर, औरंगाबाद, नाशिक आणि नांदेड या ठिकाणी उपलब्ध आहेत. तेव्हा हा आजार जर तुमच्या घरात कोणालाही असेल तर नक्कीच या ठिकाणी संपर्क साधा. तुमच्या स्क्रीनवर हा नंबर दिसतोय, तुम्हाला यासाठी फक्त संपर्क साधायचा आणि उपचार घ्यायचे. एका छोट्याशा ब्रेकसाठी आपण इथे थांबतोय. कुठेही जाऊ नका, पाहत राहा आमचा खास कार्यक्रम हितगुज. वेन्स या एका खूप कॉमन आजारावर आपण बोलतोय. हा आजार काय आहे या संदर्भात डॉक्टरांनी आपल्याला सविस्तर माहिती दिली आहे. उपचार पद्धती काय आहेत आणि दीर्घकालीन राहिल्यानंतर ह्याचे काय परिणाम आपल्याला दिसून येऊ शकतात या संदर्भात आज डॉक्टर रीना यांनी आपल्याला माहिती दिली आहे. आपण पुन्हा एकदा चर्चेकडे वळूया. डॉक्टर, हा आजार महिलांमध्ये स्पेशली प्रेग्नन्सीमध्ये खूप कॉमनली दिसून येतो. आता प्रेग्नन्सीमध्ये पाय फुगणं आणि सोबतच हा आजार देखील आज आपल्याला खूप दिसून येतो. डॉक्टर, हा आजार आफ्टर प्रेग्नन्सी पण राहतो का? कारण जसं आपण म्हणतोय की ह्या आजाराला दीर्घकालीन आजार असं म्हटलं जातं, तर प्रेग्नन्सी नंतर पण हा आजार राहतो का? किंवा प्रेग्नन्सीमध्ये जर हा आजार राहिलेला असेल तर ह्यावर उपचार काय असतात? येस, युजली कसं असतं की प्रेग्नन्सीची जी स्टेज आहे, गर्भावस्था ज्याला म्हणतो आपण, वाढणारं जे गर्भ असतं ना, ते काय करतं की पायामधलं जे दूषित रक्त आहे ते वरती येऊ देत नाही. एक काय म्हणू शकतो, एक ऑब्स्ट्रक्शन येऊन जातं. सो त्यावेळेला काय होतं की मॅक्झिमम नंबर ऑफ फिमेल्स या प्रेग्नन्सीच्या दरम्यानच व्हेरिकोज व्हेन्स होतात असं कंप्लेंट करतात आपल्याकडे. पण त्यापैकी बऱ्याचशा स्त्रियांचं काय होतं ना की डिलिव्हरी झाल्याच्या नंतर परत पाय त्यांचे नॉर्मल होऊन जातात. त्यांनी जर रुटीन फॉलो केलं, रेग्युलर एक्सरसाइज केलं, वॉक वगैरे केलं, वजन नियंत्रण केलं तर त्यांना तो त्रास बळावत नाही. पण जर काहींनी या गोष्टींकडे लक्ष दिलं नाही तर त्यांना व्हेरिकोज व्हेन्स या पायावरती आढळलेल्या असतात. पहिल्या स्टेज पासून कधी ते लास्ट स्टेज पर्यंत ते जाईल त्यांना पण कळत नाही. आता कित्येकदा पेशंट जेव्हा येतात तेव्हा सांगतात की मॅडम, आम्हाला लाईक ड्युरिंग द टाइम ऑफ प्रेग्नन्सी पासूनच आपल्याला या रक्तवाहिन्यांचा त्रास होतोय, पण कधी काही औषधी घेतलं नाही कारण की काही त्रासच झाला नाही. पण जसं जसं वय वाढतं, जसं की त्या फिमेल्स मेनोपॉझल एज ग्रुप कडे जातात वयाच्या 45-55च्या दरम्यान, मग त्यांना तो त्रास चालू होतो. कारण की त्यावेळेला काय होतं की फिमेल बॉडी सेन्सिटिव्ह झालेली असते, खूप इमोशनली, मेंटली, फिजिकली. सेन्सिटिव्हिटी का वाढते? कारण की हॉर्मोन्सचं पूर्ण इम्बॅलन्स झालेलं असतं आणि या हॉर्मोन्सच्या इम्बॅलन्समुळे काय होतं की शरीरातल्या सर्क्युलेशन वरती प्रमाण होऊ शकतो, कॅल्शियमचं कमतरता होतं. कॅल्शियमच्या कमतरतेमुळे हाडं ठिसूळ होतात, पायाचं दुखणं वाढतं आणि मग अशा प्रकारे त्यांचं पायाकडे जेव्हा लक्ष जातं तेव्हा हे व्हेरिकोज व्हेन्स सुद्धा त्यांचं वाढलेलं असतं. खरंय डॉक्टर, पायामध्ये ह्या व्हेरिकोज व्हेन्स दिसून येतात, पण पाया व्यतिरिक्त शरीरातल्या इतर कुठल्या भागावर, शरीरातल्या इतर कुठल्या अवयवावर ह्या व्हेन्स दिसून येतात का? अगदी थोडक्यात या प्रश्नाचं उत्तर हवं आहे मला. नक्कीच, हा खूप महत्वाचा प्रश्न आहे ऍक्च्युली. कारण की कसं असतं ना की व्हेरिकोज व्हेन्स फक्त पायावरतीच बघायला मिळतात, पण असं नाहीये. ह्या व्हेरिकोज व्हेन्स आपल्याला युजली कमरेच्या खाली 3 हिस्सांमध्ये बघायला मिळतात किंवा 3 भागांमध्ये बघायला मिळतात असं म्हणू शकतो आपण. जसं की ह्या रक्तवाहिन्या पायामध्ये फुगल्या तर त्याला आपण व्हेरिकोज व्हेन्स म्हणतो, ज्याबद्दल आपण आज चर्चा करतच आहोत. जर ह्या रक्तवाहिन्या तुमच्या टॉयलेटच्या जागेवरती किंवा संडासच्या जागेवरती फुगत असतील तर त्याला आपण मूळव्याध किंवा पाईल्स आणि मेडिकल टर्म मध्ये त्याला आपण हिमोरॉइड्स असं म्हणतो. अगदी निळसर रंगाच्या रक्तवाहिन्या फुगलेल्या असतात. काही जणांना तिथे पूर्ण बंच ऑफ ग्रेप्स त्याला म्हणतो आपण, हिमोरॉइड्सला जर इंडिकेट करायचं असेल तर फुगलेल्या रक्तवाहिन्या असतात. जर तुम्हाला क्रॉनिक कॉन्स्टिपेशन असेल, मलबद्धतेचा त्रास असेल, म्हणजे पाया व्यतिरिक्त पण शरीराच्या इतर अवयवांवर ह्या वेल्स दिसून येऊ शकतात. आणि अर्थात डॉक्टर, अगदी कॉमन आजार आणि त्या संदर्भात तुम्ही खूप चांगली अशी माहिती दिली आहे. तुम्ही इथं आलात त्यासाठी खूप खूप धन्यवाद. थँक्यू. येस, तेव्हा व्हेरिकोज व्हेन्स या विषयावर आज आपण चर्चा करत होतो. अगदी कॉमन असा हा आजार आहे, मात्र या आजाराला दुर्लक्षित केलं जातं आणि त्याचे किती गंभीर परिणाम होऊ शकतात या संदर्भात आज डॉक्टरांनी माहिती दिली आहे. प्रेग्नन्सीमध्ये हा जरी आजार दिसून येत असला तरी यावर उपचार घेणं हे खूप महत्वाचं आहे, कारण दुखापत होत नाही, दुखत नाही, मात्र आजाराचे परिणाम हे नंतर दिसून येऊ शकतात. तेव्हा नक्कीच हा जर आजार तुम्हाला असेल तर डॉक्टरांना संपर्क साधा. या कार्यक्रमात मी आता इथंच थांबते. ताज्या बातम्यांसाठी पाहत राहा फक्त झी 24 तास आणि राहा एक पाऊल पुढे. नमस्कार.